स्वामी महाराज की जय। महामाया कालिका माता की जय। महामाया कालिका माता की जय। महामाया कालिका माता की जय। श्री सच्चिदानंद ज्ञानेश्वर भारती स्वामी महाराज की जय। श्री सच्चिदानंद ज्ञानेश्वर भारती स्वामी महाराज की जय। श्री सच्चिदानंद ज्ञानेश्वर भारती स्वामी महाराज की जय। श्री सच्चिदानंद ज्ञानेश्वर भारती महाराज की जय। सच्चिदानंद ज्ञानेश्वर भारती स्वामी महाराज की जय। श्री सच्चिदानंद ज्ञानेश्वर भारती स्वामी महाराज की जय। महाराज की जय। श्री सच्चिदानंद ज्ञानेश्वर भारती महाराज की जय। मंगलम भगवान विष्णु मंगलम मंगलराज देवता भीम पश्चात मंगलराज श्री सच्चिदानंद ज्ञानेश्वर भारती स्वामी महाराज की जय। पुरुषये वेदं सर्वं यद्भूतं यच्चभूयं ताम्रतत्त्वशेषानो यदन्नेहाधिरोहते गीतावाहनस्य महिमा प्रोज्यायाश्च पूर्जा आदोस्य विश्वाभूतानि त्रिपादस्यामृतं दिवे श्रीपादोर्ध्वमुदेत्पुरुषपादो देहा भवत्पुनः ततो विश्वङ्ग्रामदाशनानशने हवि तस्मात् श्री सच्चिदानंद ज्ञानेश्वर भारती स्वामी महाराज की जय। सजादोऽध्यैश्चरवश्यात्मोऽभिमनोऽसुरः यत्पुरुषेण हविषाः देवायमदं वद पालखी पूजा पालखी पालखी 8 वाटत सुरू rumah-rumah macam स्वाहा ओम नारायणाय स्वाहा ओम
माधवाय स्वाहा ओम गोविंदाय नमः पाठ्ये देवाय नमः ओम प्रद्युम्नानवरदां ओम श्री कृष्णाय नमः आपोसो मृतं ब्रह्मभूर्भुवस्सरोम बने लग गया अनन्याश्रितो माम एकना परिपाल तेजां विद्यापिताना योगक्षेमहाम्यं सुस्ति पूर्व चतुष्टयं पुण्य काले महापुण्येश्वर जिन्थो महावटे आत्मशाखा छाई गौतम के दोषी गौरव दीपक शर्मा यजमान जन्मकाल रास्तुजे अन्य राशोजन चक्रेमान सकल कार्य प्राप्त चतुर्वेदी नाम दीपश्रीमा काले रास्तुजे ऊपर राशोजात परिमाण पूर्वक अनुमान व्यर्थ ध्यान जन्म काले मकर राशोजात परिमाण पूर्वक विद्यार्थम यमानस्य सहपरिवारस्य कालिका देवतालयोद्धानं तेषां सर्वेषां सगुणपानां सपरिवाराणां क्षेमस्थैर्य विजयानन्दायुष्यारोग्यर्थं वर्तमाने सद्गुणवेदावलिततं पुराणग्रह प्राप्त्यर्थं विनावेदावलि अनन्तरवेः वैदिकसहायेन अनुगा पूजनमहं करिष्यते गुरवे सर्वलोकानां निधे गौरविनां निधे सर्वैच्छानां दक्षिणामूर्तये नमः गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वरः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः तस्मै श्रीगुरवे नमः श्रीगुरवे नमो नमः अभिषेकरा ओम शंभवे नमः नमस्ते विश्वेश्वराय महादेवाय नमस्काराय चक्राय कालाय कालाय विद्याय शिवाय इंद्राय महादेवाय नमो नमः देवसत्पालवेदाभ्यां मुद्दाभ्यां अमृते सत्ये प्रतिष्ठितां सुप्रतिष्ठितमस्तोलय यद्द्वारां दुरादर्शां नित्यनिष्ठां करेजुनिम्मा ईश्वरेन्द्रमोदानां स्वामिवपक्वये श्रियम्म श्रीकण्ठरतिं विलेपनं दुरश्रेष्ठा चन्थनं प्रकटयताम् अप्तिदास्तुलाशुप्रागुङ्कमेन विराजिता मया निवेदिता भक्ताग्रहाणि जगदीश्वर मल्लिकान्तगन्धेन मालक्ष्याजिनवे प्रभा मयार्दानि पूजानि प्रकटयताम् सत्सर्वदेवताभ्यो नमः यथा कालोद्भवपत्रोषं समर्पयामि शम्भवे नमः नमस्तेऽस्तु भगवन्विश्वेश्वराय नमः महादेवाय नमः त्र्यम्बकाय नमः त्रिपुरान्तकाय नमः त्रिकालाय नमः कालारुद्राय नमः नीलकण्ठाय नमः मृत्युञ्जयाय नमः सर्वेश्वराय नमः सदाशिवाय नमः शङ्कराय नमः श्रीमन्महादेवाय नमो नमः सहस्रभावे सहस्रनाम्ने पुरुषाशास्त्रे सहस्रकोटिविदारणे नमः सकलारा सर्चितं मस्वर्चितं ओम मां नमः आग्रहे सर्वदेवानां सचिन धूपमाघ्रापयामि नैवेद्यार्थे पुरतः स्थापितं फुट्रे यो यो नः प्रचोदयात् सत्त्वन्तर्देन वशिंचामि येन मुद्रया मुद्रे कृत्य
सत्वरदेवताभ्यो नमः नैवेद्यार्थे प्रदस्थापिता नारीकण्डफल आम्रफलनिवेदयामि स्वाहा कृपया प्रीतयतां ॐ प्राणाय स्वाहा वनाय स्वाहा वनाय स्वाहा वनाय सर्वमनाय स्वाहा नैवेद्यमध्ये प्राशार्थे पानीमुत्रा भोजनम् हस्तपक्षालन्म मुखपक्षां समर्पयामि उपरमुखेन ओम एवं मस्ताणि वदावदादेव रचित्रामन्तवदगाः नवः जगतमदानीश्वरदेवित्रावर्णादिते बाल्यादिगन्धीमालत्याजमय प्रभामयार्दानि पूजां पुष्पाणि प्रवेदां यो वेदादो सर्वप्रोक्तवेदान्ते प्रतिष्ठितः तस्य प्रलीनस्य परमेश्वर अर्थार्थे जय शिव ओंकारा स्वामी भज शिव ओंकारा स्वामी प्रभ शिव ओंकारा ब्रह्मा विष्णु सदा शिव ब्रह्मा विष्णु सदा शिव हरि ओम हर हर अवतारं सारदारम्मा दावन्नं प्रजारविन्दे भौं भवामि जगन्नमामि मङ्गलमहानीराञ्जदीपं समर्पयामि पत्रपुष्पं मा ॐ यत्रेण यत्रवैदिकदेवास्तां सर्वाभिमान्याः सन्ना ये हनाकमहिमान्यन्तर्वेदे साक्षात् ॐ हंसां साहित्ये परमहंसाय मे तन्नां प्रचोदयात् यो वेदान्तः तस्य प्रदीनस्य स्मरस्य मेश्वरः सत्यदेवतां कर्म वेदो पुष्पाणि समर्पयामि नमस्करोमि यानि कानि पापात्मानि च तानि पृच्छन्ते प्रदक्षिणं पदेते प्रदक्षिणस्कारान् समर्पयामि नमस्ते फले चरणकुम्भाकानि कर्मजन्माश्रमं नामान् समाप्रादस्पदं वेदमैदं वा सर्ववेदश्वस्ते जगन्नाथ श्रीमादेव शम्भो प्रार्थनां समर्पयामि यस्य स्मृत्याच नदुभुजान्त्यादिशो नूनं नन्दवन्दे पंचम सत्रेताविदपुणानवन्ति प्रतपस्ता पवित्रदेवताः प्रेतामृतो भवधरा पाय पडगे काय नवाच्या मनसे देव आपल्या प्रावृत्तवाबात करून येते परत नारायणाला स्वामी विष्णवे नमः अष्टस्ते म्हणा श्रद्धा मेधा यशः प्रज्ञा विद्या बुद्धि श्रेय बल आयुष्य तेज आरोग्य देहि में जगदीश्वर देहि में परमेश्वर देहि में सद्गुरु देवता पूजामध्ये स्वरावर्ण नामकर्षे अच्युताय निताय गोविंदाय नमो विष्णवे नमः काय करतो पडले कोण उभे राहून घ्या तस्मै नमो बुद्धेजात वेदं पुराणं नमस्ते अश्विनं सपत्रं वीरमणि संते देवप्रसादाता संस्कारता संकल्पसिद्ध्यर्थो तथास्तमः हे भी जाओ भाई करते कना ठीक है बता दो मेरे बता दे त्यांचे भाव आहे ना भाव आणि फॅमिली आहे कपडे पुढे सर
तुम्ही सगळ्यांना पाया पडा तुमच्या फॅमिली सगळे मेंबर आपण सगळ्यांनी पाया पडतो. नमस्कार. नमस्कार. देवी महामाया कालिके साष्टांग नमस्कार करून आमचे परमपूज्य स्वामीजी श्री श्री सच्चिदानंद ज्ञानेश्वर स्वामी महाराज यांचे या कालिका देवस्थानाच्या पुण्य अशा भूमीत सहर्ष स्वागत करता. दिवाळी म्हणतात अशी म्हण असतात तर तशीच प्रचिती त्यांना स्वामीजी येतात त्यांना जातात सगळे जण त्यांची आतुरतेने वाट पळत असतात आणि सगळे प्रसन्नमय असे वातावरण जातात आणि ते आता चालले असतात. स्वामीचे आशीर्वाद ते वचन त्यातले बोध ऐकपाक कितें आमी सांगतात पळय ते तुमी सगळे आतूर जाल्ले आसा म्हाका खबर आसा. पण स्वामीजी वर्सात चातुर्मासाच्या पयलीं देवी कालिकेची भेट घेवन आमंत्रण चातुर्मासाचे दिवपाक आनी तुमच्या भक्तांक हे आमंत्रण दिवपा खातीर येतात आनी तशीच ही भेट त्यांची आसा. त्यांच्या आमंत्रणाक मान दिवन तुमी सगळ्यांनी चातुर्मासाक वचून सहभागी जावचे अशें मनपूर्वक तुमकां सांगता. स्वामीजी अशेंच येवचे अशी आमची सदांच इच्छा आसता आनी सगळ्यांनी आमी चातुर्मासाक सहभागी जावचे. जेन्ना हांगासर कालिका देवस्थानान आनी जेन्ना सांगोड्या चातुर्मास जाल्ले तेन्ना आमकां अशें अनुभव येयल्लो. म्हणून आमकां सदांच आमच्या मनान की कालिका देवस्थानानूय चातुर्मास जावचो. हांव वर्साक स्वामीजी कडेन वचून सांगता पूर्व वर्साक सांगलेले आमी आनी म्हाका मना पासून खात्री दिसताली की ह्या वर्सा चातुर्मास हो कालिका देवस्थानान जातलो. पण कितें जालें आमचें कितें खबर ना. देवीचे मनान इच्छा कितें ती म्हाका खबर ना काय आनी कितें तें. परत एकदा आमच्या कमिटीच्या वतीन आमची नवीन कमिटी युवा कमिटी आसा आनी आतां आमच्या बरोबर संस्थेची कमिटी निवडून दिल्ली आसा. ते सगळे अशे आतूर जाल्ले आसात आनी सगळ्यांक हांगासर आख्ख्या भारतांतल्या सगळ्या देवस्थान आमच्या देवस्थानात येवन आमची हे पळोवचे प्रगती पळोवची अशी दिसता. आमी वर्सान वर्स आमी तशें येयले आमची कमिटी आमी प्रगती करीत आसात. तुमकां सगळें खबर आसतली आमी तेचें काम चालू आसा आनी फुडल्या वर्सा पर्यंत आनी भितर कामाची भर उडटली आनी फुडल्या वर्साक अशें बरें सगळें जातलें म्हणून खरेंच स्वामीजी कडेन मागता आनी सगळ्या कमिटी ट्रस्टी कोण आसतले तांकां मागता की फुडल्या वर्सा तरी आमच्या देवस्थानाक हो मान दिवचो जो पर्यंत आमकां हो आमी येजमानपण आमकां मेळचें आनी सगळ्या देवज्ञांक तुमच्या काही जे अनुभव मेळचो तो मना पासून मागता. परत एकदा स्वामीजीचें मना पासून स्वागत करता आनी म्हजे दोन शब्द सोंपयता. धन्यवाद. ज्ञानिनां मुक्तिदात्रेया ज्ञानदा साधकस्य सा ज्ञानेश्वरी जनाः पातु योगिध्येया सरस्वती. ज्ञानेश्वरी जनाः पातु योगिध्येया सरस्वती. ओम गम गणपतये नमः. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. ओम श्री आचार्य शंकर गुरुभ्यो नमः. ओम श्री सपरिवार महामाया कालिका देवी नमो नमः. अत्यंत आनंदाचा असा आज आम्ही सगळे लोक पालखी निमित्तान हांगा मेळ्ळात. आमचे श्रीयुत विठ्ठल वेळणेकर यांच्या आधी पालिकेची सेवा करत असतात. आता मात्र आमचे संस्थानाचे देवस्थान समितीचे अध्यक्ष दीपक भाई सांगले आम्ही केन्ना घेतात म्हणून चातुर्मासा संदर्भी सहजपणे देवीचे आशीर्वाद घेवपाक जाय आनी चातुर्मासाक तुका आमंत्रण दिवपाक जाय निमंत्रण दिवपाक जाय म्हणून आमी येता आसतात. आता देवीचे फुडें पत्रिका दवरले आसता. आज मात्र ते प्रिंट करून आमचे ट्रस्टी आमचे अनिल भाई चेवड्याकर आसा घेऊन येयले. आता दिले ते मराठी पत्रिका. आता मग सर्व दितल्या पत्रिका
देवीचे पुढे जवळ आणि देवीचे आशीर्वाद बांधले आहेत. देवीचे आशीर्वाद दिसले त्यांना. प्रश्न सर्व शक्ती असतात त्याला. आता तुमचे मी सहकार द्यावं पाहिजे म्हणून आम्ही प्रार्थना करतात. तुम्ही बी चातुर्मास संदर्भी सागर नावाचे होत असतात कर्नाटकात. तुका खबर असतले योग जलपात त्याच्यात लागीक असतात ते योग जलपाताचे 20-15 किलोमीटर अंतर तिथं सागर गाव असतात. थंय चालते ते सगळ्या लोकांची येवपाची अशी निमंत्रण देतात. आता मात्र दुसरा एक विषय सांगले दीपक भाई चातुर्मास सांगा करपाचे आहे म्हणून. चातुर्मास सांगायचे आले असतात 2001 साली. त्यांना आमचे प्रमोद भाई आणि आमचे परेश भाई संस्थानाचे आणि देवस्थानाचे अध्यक्षशी त्यांना खूप बरोबर कामाला घडत गेलेले. त्याच्यात पुरा प्रायशः 2 चातुर्मास घडले आमच्या. एक मडगावात धवळली घडले, नंतर एक सावरकर सांभाळत घडले आणि पुन्हा चौकडी म्हणजे खूप आग्रह आमच्या दीपक भाईचे तरी खूप आग्रह. त्याच्याबरोबर आमचे मडगावचे जे कमिटी असतात तिथे ते मठ जे काही आमचे हॉल असतात हे करपाहिजे तिथे सुद्धा आग्रह असतात. पळवपाहिजे देवीचे कसे प्रसाद मिळते आमका आशीर्वाद मिळते ते करूया आम्ही. आता एक विषय सांगले ते खूप मंदिर आम्ही बदलाव करत असतात. खूप प्रकारचे अभिवृद्धीचे काम चालू असताना खूप बरे दिसते. ज्यांना मंदिरात आम्ही प्रवेश करतात एक प्राचीन आता भव्यता थोड्या मुखात दिसतात. सुंदरशी लाकडीचे काम हंगामे आर्टिस्ट काम पण येतात. खूप बरे दिसते. मंदिराभितर आता खूप बदलाव जास्त असतात. योग्य असं जावपकच जाईल. त्याला आमचे गुरुजी नेहमी म्हणपायचे मंदिर बदलाव केले पुरा जावपाना आमचे मन सुद्धा बदलाव घ्यावं पाहिजे म्हणून. आम्ही किती करतात आमचे मन असे तसे असतात. मंदिर बदलाव करतात, घार बदलाव करतात, समाज बदलाव करून प्रयत्न करतात नाही. आम्ही बदलाव देतात ना. आम्ही कसे असतात तसे असतात. तशी उत्पादना जीवनाभितर जे मंदिराबरोबर आमचे सुद्धा मनाचे एक बदलाव झाले, परिवर्तन झाले. त्यांना जीवनामध्ये काहीतरी आम्ही उत्कर्ष करू शकतात. आमच्या मनात एक भावना असतात आम्ही पैसे केले, अधिकारी घेतले, आम्ही खूप मोठे स्थानात पावले म्हणून. ते मोठे स्थान नाही, ते शाश्वत सुद्धा नाही. पैसे सुद्धा आमच्या जवळ कायम असताना यावं तुमचा. जे अधिकार घेतात ते सुद्धा शाश्वत असतात आमच्या बरोबर ना. ते सुद्धा शाश्वत असताना आमच्या बरोबर. जे आम्ही जे काही बरे काम केले असतात, जे काही आमच्या निमित्तान अनेक लोक आनंद मिळलेले असतात ते शाश्वत असतात सगळं बरे. त्यांनाच आम्ही मोठे करते, त्यांनाच आमच्या जीवनात उत्कर्ष आम्ही पाहू शकते. त्या निमित्तानं मंदिराचे परिवर्तन करतातच, मंदिराचे बदलाव करतातच. त्याच्याबरोबर आम्ही किती करू पाहिजे आमचे मनाचे सुद्धा परिवर्तन करू पाहिजे. मनाभितर प्रेम घेऊन घेऊ पाहिजे. मनाभितर सगळे आपले म्हणजे भाव आम्ही वाढवून घेऊ पाहिजे. त्यांना आम्ही काहीतरी जीवनाभितर पुढे जाऊ शकतात. इथेच नाही दुसरं सुद्धा आम्ही पुढे घेऊन येऊ शकतात. आता आपली तर तिथे असतात हाही पुढे होत पाहिजे इथे असतात. हाही साधना कर पाहिजे इथे असतात. आम्ही सगळे पुढे होत पाहिजे हे असताना आमच्या मनाभितर जे काही भाव असतात स्वार्थ जास्त असतात. माका नपाहिजे आहे, माझ्या निमित्ताने जावं पाहिजे आहे, हा पुढे सरपाहिजे आहे. थोडे दूरपर्यंत योग्य असा त्याला जर परमात्मा पाव पाहिजे आहे. त्याला आमचे जे काही मूल उद्देश असतात लोका समस्ता सुखीनो भवन्तु हे जे परिपूर्ण जॉब पाहिजे आहे. त्यांना हे जे संकुचित भावना असतात हे जवळ त्याचे आम्ही खरोखर पुढे करू शकतो. जर सगळे राष्ट्राचाच बऱ्या जॉब पाहिजे त्यांना आमचे विचार कशी होत पाहिजे आहे, उदात्त होत पाहिजे आहे, विशाल होत पाहिजे आहे, महोन्नत होत पाहिजे आहे. त्यांना हे प्रकारचे भाव आम्ही वाढवतले आणि पाळत होतले त्यांना आम्ही रीच करू शकतो. ते आता मी म्हणजे जे काही भाव जास्ती आला त्या निमित्तानं किती आला युद्धाच्या वाचवड पडतच नाही. आता थोडे दिवस काढला ते काढला इथेच आणि त्यांना जाऊ शकतात. कारण की ते हाच होत हाच श्रेष्ठ
ते भाव केन्नापर्यंत आमचे भितर आसता तेन्ना द्वंद्व निर्माण जातले, एकता निर्माण जावपाक शकत ना. त्या निमित्तान आमी मंदिराचे परिवर्तन करतात, त्यावेळी आमी मनाचे सुद्धा परिवर्तन करून घेवपाक जाय. मना भितर प्रेम, विश्वास, आत्मीयता वाडून घेवपाक जाय. समाज मागिले, मंदिर मागिले म्हणजे भाव उरपाक जाय न्ही आमचे. समाज मागिले म्हणजे जेन्ना भावना येता तेन्ना समाज प्रत्येकाने हांव कितें करता, भाग घेता. आता आमी कितें करतात, समाज म्हणजे सगळे लोकांक समाज खरे जाल्यार समाज बरे जावपाचे हे मागीर समाज म्हणजे भाव निर्माण जावपाक जाय. आता घाल कितें पडत, आमचे घाल म्हणटा आमी मागीर घाल म्हणटात, मागीर बायल, मागीर भुरगो, मागीर भाव आनी मागीर देश. आमचे देश म्हणटा आमी मेरा भारत महान, मेरा म्हणटात न्ही, माझे म्हणटात. तेन्ना माझे म्हणजे भाव येतले समाजा विशीं, मंदिराचे विशीं, अभिवृद्धीचे विशीं. जेन्ना आमी काहीतरी फुडें करूं शकतले, फुडें वचपाक जाय तेन्ना माझे हे सगळे म्हण भाव येवपाक जाय. तेन्नाच आमी जिवनांत काहीतरी करूं शकतात. त्या निमित्तान आमचे जे काही भाव आसा, मन आसा ते परिवर्तन करून घेवपाक जाय. खूब बरें दिसलें आमी मंदिर परिवर्तन करत आसतात, योग्य आसा. मनाचें सुद्धा परिवर्तन जावं, मना भितर प्रेम निर्माण जावं. भगवंता भितर आनी प्रेमा भितर कांयच चेंजीस ना, दोनी एकूच. प्रेम म्हणजे भगवंत, भगवंत म्हणजे प्रेम. प्रेमाचे साकार स्वरूप सत्यम शिवम सुंदरम भगवंताचें नाम आसा आनी सच्चित आनंद स्वरूप तो परमात्मा आसा. जर ताका आमी वळखून घेवपाक जाय, जर ताचे एक अनुभूती आमी घेवपाक जाय तेन्ना आमी मना भितर कितें करपाक जाय, प्रेम जास्तीत जास्त भरून घेवपाक जाय. जेन्ना मना भितर जास्ती प्रेम भरतले तेन्ना भगवंताची जे काही अनुभूती आसा, भगवंताची काही अपरंपार लिला आसा आमी जाणून घेवंक शकतात. खूब बरें दिसलें म्हाका हांगा आयज. आज खूब म्हाजे युवा भितर लोक, म्हाजे अनेक ताई लोक आठांक मेळ्ळा. हांव इतले फावटी आयकतां तेन्ना खूब मोठे मोठे लोक आसतले, युवा समुदाय, आमचे ताई सगळे खूब कमी आसतले. जाल्यार आज पळोवन खूब बरें दिसलें, म्हाका आनंद दिसलें. कारण कितें, आमच्या युवकांक, आमच्या युवतीन फुडें येवपाक जाय. धर्म, देव, समाजासाठी कितें कांयतरी योगदान दिवपाक जाय. कितें कितें करतात, नोकरी करतात, उद्योग करतात, पयशे कमयतात, तेंच्यासाठी तें जीवन करतात. हें योग्य आसा, तें नाका म्हणपा ना. समाजासाठी कितें करपाक जाय न्ही, आमच्या मंदिरासाठी कितें करपाक जाय न्ही, आमचे उन्नतीसाठी कितें करपाकच जाय न्ही. तेन्ना तुमी सगळ्यांक येवपाक जाय. जेन्ना आमचे ताई लोक, म्हाजे भाव लोक सगळे मेळटले तेन्ना कांयतरी भरभराट करूं शकतले आमी जिवना भितर. त्यासाठी खूब बरें दिसलें. आज सगळं मेळ्ळो, खूब आनंदीचें वातावरण. आज म्हाका आमचे वेदमूर्ती बडजे सांगत आशिल्ले, स्वामीजी आज तुमी आयल्यार खूब लोक आयला सांगा म्हणून. खरें दिसलें म्हाका. पळया, प्रेम म्हणजे कितें करता न्ही, सगळे लोकांक व्हरता न्ही, ते आवडीन येतात न्ही, प्रेमाचे भाव. आतां मंदिराचें कारण कितें, प्रेम आसा. खंय प्रेम आसा थंय आमी वतात, खंय आमी वतात थंय प्रेम कितें जावता, वाडत वता, वाडत वता, वाडत वता. तशें जावपाचें जिवनांत. अशें जावं आमी सगळो प्रेम वाडून घेया. जिवना भितर कितले दीस आसतले आमकां खबर ना. आतां आसात आनी 1 वर्षान कितें येतलें आमकां कोणाक खबर आसा, कोणाक खबर ना. जाल्यार आमी जे काही बरें केलें आसता, बरें उलयलें आसता, बरें सहकार दिलेले आसता, ते सगळो आठवण करतात न्ही आमकां. आता ते 25 वर्षाच्या पूर्वी जर आम्ही हे स्थिती पडले गेले, मंदिरात स्थिती कशी आशिल्ली, 2000 साली पर्यंत पयलींचे विचार पळय गेले, कांयच ना, सगळे रानच ना, कोणच ना. आमचे कालिदास प्रतिमा तिने एकटे पूजा करपाची वचपाक, ती सेवा केली, भरपूर सेवा केला. त्याचे उपरांत बदलाव जाता गेले, बदलाव जाता गेले. आता कितले बदलाव जाले आनी बदलाव जावपाचे. आता प्रमोद भाई उलयत आसले, आता तुमी संस्थेचे अध्यक्ष आसात. हांगा सगळे पळया कितें आसा, जागो कितें आसा, खंय आसा, कशें आसा, कोणाक खबर ना अजून पर्यंत. देवीची आस्ती कितें आसा, जागो कितें आसा, खंय खंय आसा, महाराजान दिले आस्ती ते कोणाक खबर आसा. आता तेजे सांबाळपाची जबाबदारी कोण, आमीच न्ही. ट्रस्टी म्हणटात न्ही, ट्रस्ट म्हणजे की विश्वास. हे सगळे देवीचे, आमचे पण विश्वास उरपाचे, तेन्ना आमी काम करूं शकतले. जर आमकां विश्वासच ना, कितें करूं शकतले जिवना भितर, कांय करूं शकना. त्या निमित्तान
हे सगळे काम देवीच्या अनुग्रहाने बिगिबिगीच्या वर्षी प्रार्थना करतात. खूप बरे दिसते. वयाच्या एक वारापूर्वी आम्ही सांगितले प्रमोद भाई मठात ट्रस्टी सुद्धा आहे तिथे, जनील भाई सुद्धा असतात तिथे कडे झाले असले म्हणून पालिके असा म्हणून मुद्दा म्हणून आज सृष्टीचे प्रोग्राम असे आमका ते धनपाळीत आम्ही कंप्लीट करून संडेपर्यंत उठपाचे ऐकले ते सांगले ते रिक्वेस्ट करून घेतले आणि वाचपाचे म्हणून सोडून दिले पावले बरे दिसले. देवीचे पालखी भाग्योपाती मिळाले आमचा देवीच्या आरती बघितले. नंतर सगळं गातात महाप्रसाद द्यायचे सगळं म्हणतात सुद्धा आम्ही आमचे ते फलात घेतले संतोष करणे संतोष फलात ते म्हणतात देते सगळं तुमचे प्रसाद घेऊन नागपूरच्या उपरांत तुमचंही या हे सगळे प्रसाद घे. खूप एकच घेऊ पाहिजे. आम्ही माझे तरुण मित्र माझे ताई आम्ही रिक्वेस्ट करतात समाजात कार्यक्रमात भाग घ्या आणि तुमचे जे काही बाकीचे लहान लहान मुलगे असतात ते काय घेऊन या जे काय दाखवया आमचे समाज परंपरा आपली जी दाखवायची त्यांना माझे प्रत्येक भाव निर्माण करते त्यांना भाव निर्माण करते ते प्रेम निर्माण करते ते प्रेम निर्माण करते देव असतो ते प्रकारचे काम आमचं लोक सहसा म्हणतात आणि वर्ग समजा सुद्धा पावले असतात आमचे देवस्थान समिती असतात संस्थान समिती असतात ते सगळे पदाधिकारी निवेद सगळे पदाधिकारी आहे सगळे फुलं म्हणतात ते घेतले त्यांनी खूप बरे दिसते ते सगळंच असते एक बरे काम कार्यक्रम देवीकडून घेऊ सगळे तर बरे बरोबर प्रार्थना करतात माझे ज्ञानेश्वर देवीचे कार्यक्रमाचा आशीर्वाद आणि जे सागरा छात्रावास पुढचे महिने पूर्वी तर सुरुवात असले ते 1929 सुरुवात असते 2 महिने आम्ही सागरात असले सगळं मला पाहिजे येतात मला बरंच माझे गव्यातले बाजू आमचं त्यांना विसरपणं हात सोडपणं सहकार त्यांना दिसतात हे सुद्धा प्रति सुद्धा दिवपाले आहे म्हणजे निवेदन करतात सगळे तो कर देऊ देवीचा आशीर्वाद असतो अशी प्रार्थना करून माझे जे काही एक 10-15 मिनिटाचे वाणी असतात ते वाणी विधान करतात असा किती श्रीमंत नारायण सुखी लोका समस्ता सुखिनो भवन्तु हरिः ओम.